चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती वनक्षेत्र सहाय्यक कार्यालयातील वनपाल आणि वनरक्षक यांनी अवैध रेती वाहतूक प्रकरणातील कारवाईची कागदपत्रे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे पाठविण्यासाठी तक्रारदाराकडे 20,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली। लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूरच्या पथकाने सोमवारी सापळा रचून खासगी व्यक्तीमार्फत लाच स्वीकारताना तिघांना ताब्यात घेतले। वनपाल कोमल घुगलोत, वनरक्षक संदीप पारवे आणि खासगी इसम ललित नागपुरे असं आरोपींचं नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार 7 जुलैच्या रात्री सुमारे 11:15 वाजता तक्रारदार स्वतःच्या घराच्या बांधकामासाठी ट्रॅक्टरमधून रेती वाहतूक करीत होते। त्यावेळी वनपाल व वनरक्षक यांनी ट्रॅक्टर अडवून तो वनक्षेत्र सहाय्यक कार्यालय भद्रावती येथे नेला। अवैधरित्या रेती वाहतूक केल्याप्रकरणी करण्यात आलेल्या कारवाईची कागदपत्रे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे पाठविण्यासाठी 20,000 रुपयांची लाच मागण्यात आल्याचा आरोप आहे। तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी 23 जुलैला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर कार्यालयात तक्रार दाखल केली। त्यानंतर एसीबीने तक्रारीची पडताळणी करून 27 जुलैला पंचासमक्ष सापळा रचला। कारवाई दरम्यान आरोपींनी तक्रारदाराकडून खासगी इसम ललित नागपुरे यांच्यामार्फत 20,000 रुपयांची लाच स्वीकारल्याचं निष्पन्न झालं। त्यानंतर एसीबीच्या पथकाने तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले। ही कारवाई चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल जिट्टावार यांच्या मार्गदर्शनात पार पडली।